तर गाईस, आपण आज आलेलो आहोत माथेरानला. माथेरान फिरणं सोपं नाहीये. मार्ग दुसरा तो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही सेंट्रल रेल्वेवरून ना कल्याण साईडला येणारी कुठलीही स्लो ट्रेन पकडून नेरळ स्टेशनला उतरा. नेरळ स्टेशनला उतरल्यानंतर बाहेर पडा. बाहेर पडल्यानंतर तिकडे तुम्हाला शेअर टॅक्सी मिळते. शेअर टॅक्सी पकडा आणि माथेरान गेटपर्यंत या. शेअर टॅक्सीचे तुम्हाला प्रति व्यक्ती 100 रुपये चार्जेस आहेत आणि जर लहान मुलं असेल तर त्याचे 50 रुपये आहेत. प्रायव्हेट कॅबही घेऊ शकता, त्याचे चार्जेस थोडे जास्त असतील, बट मी सजेस्ट करेल तुम्हाला शेअरिंगनेच या, ते जास्त सोयीस्कर पडेल. आता कुठल्या पॉईंटला चाललो आपण? शार्लेट लेक, लॉर्ड पॉइंट, किलिया पॉइंट आणि मंदिर आहे. तर आपण चाललो आता चार्लेट लेकला. चार्लेट लेक. अरे कहना क्या चाहते हो? जे काही त्याचं खरं प्रोनाउन्सिएशन असेल ते. शार्लेट लेक. पावसाळ्यात इथं खूप पाणी असतं ग. इथपर्यंत पाणी येतं खाली. अरे बऱ्यापैकी पाणी आटलंय का याचं? है ना? उन्हाळा आहे आता, कमीच असणार पाणी. तर मित्रांनो, हा आहे शार्लेट लेक. तुम्ही बघू शकता तिकडून नैसर्गिकरित्या ओढे झरे हे जे पाणी आहे ते इकडे येऊन मिळतं या तळ्याला आणि मग हे तळं तयार झालं आहे शार्लेट लेक. आणि पुढे जाऊन मग या पाण्याची लेवल वाढली की इथून मग एक वॉटरफॉल तयार होतो. पावसाळ्यात तो बघायला मिळेल. आता पाणी आटल्या कारणाने लेवल नाही आहे पाण्याची. शार्लेट लेक क्रॉस करून बाजूला चालत ना पुढे थोडंसं या पायवाटेने सरळ समोरच तुम्हाला दिसेल माथेरानचं ग्रामदैवत श्री पिसरनाथ मंदिर. आमच्या मॅडम चालून चालून दमल्या. खूपच छान आहे मंदिर. बघून तर एकदम जुनं बांधकाम वाटतंय ना ग, है ना? एवढं पण जुनं नाही वाटत पण हो, छान वाटतंय. पण इकडे सगळ्या सिम कार्डला रेंज नाही का हो? तुमचं कोणतं आहे? माझं हे आहे एअरटेल. नाही, इकडे नेटवर्क नाही. मग कुठल्या कशाला नेटवर्क इकडे? ज्या बाजूला जिओ वगैरे चालतं पण नाही झालं आता. जिओ पण नाही चालत का नीट? आम्हाला तर नाही. तर तुम्ही कुठला वापरता मग कॉन्टॅक्ट? वोडाफोन. आयडी आहे, आयडी वोडाफोन एक झालं. एकच झाला ना. हा. चार्ली गुड बॉय, गुड बॉय. प्रणालीची तिच्या चार्ली सोबत चांगलीच गट्टी जमली. हो, पण त्याने घाबरवलं होतं 2 मिनिटासाठी मला. पळाला होता जोरात. अरे काय नाही करत, पण मस्त आहेत ते. काय झालं? माशी त्याला माशी गोंग गोंग करते.
काय आहे प्रत्येक तिकडे? पॉईंटच्या आजूबाजूला ना गाईस खाण्यापिण्याची सोय आहे, त्यामुळे काळजी नसावी. लॉर्ड्स पॉईंटच्या इथे तुम्हाला बघायला मिळेल, इथे दुर्बीण ठेवलेल्या आहेत. या दुर्बिणीतनं ना तुम्हाला लांबचे पॉईंट्स बघायला मिळतील. जे पॉईंट्स तुम्ही घोड्याने चालत जाऊन बघू शकत नाहीत ना, ते पॉईंट तुम्हाला इथून दुर्बिणीने ते दाखवतील. मित्रांनो, इथे आलात तर या गोष्टीची पण नक्की काळजी घ्या. ठिकठिकाणी तुम्हाला कचऱ्याचे डबे बघायला मिळतील, तर सोबत असलेला कचरा यातच टाका, इथे तिथे टाकू नका. अशा ठिकाणांचे संवर्धन करणे, अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही आपली पण तितकीच जबाबदारी आहे. गाईज, आपण आता निघालोय परत माघारी. आता आपण ट्रेनमध्ये बसलोय. माथेरान स्टेशनवरून टॉय ट्रेन पकडली आहे. 5:20 ट्रेन पकडली, शेवटची ट्रेन ही माथेरानवरून सुटते. आमचा अवतार बघून कळलंच असेल, आम्ही खूप खूप थकलोय. एक्झॉस्ट झालंय. तरी 9 पॉईंट फिरलो आम्ही ठरवल्याप्रमाणे. घोडे केले होते, घोड्यावर बसून घोड्यांवरून फिरलोय. सैर केली तरी पण पण तरी पण पॉइंट पर्यंत जाण्यासाठी चालतच जावं लागायचं. खूप खूप दमलो. दमलो. आणि ऊन असल्यामुळे थोडंसं डिहायड्रेशन वगैरे पण झालं. उन्हाळ्यात असेल तर तेवढी एक काळजी घ्या. पाणी तर आहेच इथे, सगळीकडे मिळतं. पण थोडा थांबत चला, सावलीमध्ये थांबा. दमलात की थोडा श्वास घ्या. आपल्याला काही कुठली रेस जिंकायची नाहीये. सावकाश हळूहळू फिरा सगळे पॉईंट्स. आणि आम्ही हे सगळं वन डे मध्येच कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तर ही वन डे माथेरान ट्रिप आहे. तर आम्ही वन डे मध्ये 9 पॉइंट फिरलो घोड्यावर. अजून खूप पॉइंट होते, खूप म्हणजे एका दिवसात फिरून होत नाही. माथेरान पूर्ण फिरायला 2-3 दिवसही कमी पडतात खरं त्यामुळे सांगायला गेलं मोस्टली तर. लोक तरी राहायलाच येतात इथे. हो. काय झालं बोलला? आणि तू काय खेळत होता त्याच्याबरोबर, त्या माकडाबरोबर? टाळी मारून घाबरत होतास मग त्याला? घाबरतो का तो त्याने? अच्छा. हा, द्यायचीच ना मग तू त्याला. हिसकावून नेली. रडलास का तू त्यावेळेस? आम्ही आता ट्रेन मधून उतरलो आणि गाडीत येऊन बसलोय. आणि आता आम्ही निघालो घरी. घराकडे निघालोत आम्ही आताच. आणि आमच्या सोबत बघा कोण आहे ते. या रे समोर. तर आम्हाला भेटलेत हे 2 टिल्लू लोक. नाव सांगा रे तुमची काय आहेत? माझं नाव दर्शन. हा दर्शन आणि हा प्रिन्स. प्रिन्स. तर हे दोघंही जण आम्हाला टॉय ट्रेन मधून रिटर्न माथेरानला येताना भेटलेत. तर या दोघांची खूप युनिक स्टोरी आहे.
हे किती जण आलेलात रे तुम्ही? 20 जण 20 आले जण. होते आणि बाकीचे सगळे 18 लोक यांना सोडून गेले परत घराकडे आणि हे दोघंच राहिले मागे. तर यांच्यासोबत जी मुलं होती ती खूप मोठी मुलं होती, 17-18 वर्षांची मुलं होती जी रिस्पॉन्सिबल असतात आजच्या काळात. पण ती त्यांच्याकडे फोन मुले, होते, पैसे हा. होते, तर ती सगळं मुले यांना सोडून गेली. तर मला पालकांना हेच सांगायचंय की पालकांनो, प्लीज आपल्या मुलांना कोणाच्याही भरोशावर बाहेर पाठवू नका. आजकाल आपण खूप साऱ्या न्यूज ऐकतो, लहान मुलांसोबत काय काय होत असतं, अशा न्यूज आपल्याला सतत कानावर येत असतात. तर मला हेच सांगायचंय की कोणाच्याही भरोशावर आपल्या मुलांना बाहेर सोडू नका. आपल्या मुलांवर आपलंच लक्ष असू द्या. आपण कुठे बाहेर चाललो असेल तर आपल्या मुलांना आपल्यासोबतच घेऊन जा. तर माझं हेच सांगणं आहे. आणि आता आम्ही त्यांना जाता जाता वाटेत सोडणार आहोत जिथे ते राहतात तिथे. आणि लकीली आम्ही जिकडे जाणार म्हणजे ठाण्याला जाणार आहोत ते ऑन द वेच राहतात. त्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं चला आम्ही सोडतो. तर आता आम्ही चाललो, आता आम्ही त्यांना सोडू. कुठं राहता रे दोघं तुम्ही? हा, ते तर दोघं पण ते- वांगणीला राहतात आणि वांगणी हे आपल्याला वाटेतच लागतंय. हो, त्याच्यामुळे आता आपण त्यांना वांगणीला सोडून तसंच पुढे आपल्या घराकडे जाऊ. चला आहे, बाय बाय. बाय. आणि घरीच जा आता डायरेक्ट, कळलं ना? बाहेर जायचं नाही, कुठे फिरायचं नाही. आणि मम्मी पप्पांना सांगितल्याशिवाय, त्यांना घेतल्याशिवाय कुठेच जायचं नाही. प्रॉमिस ना? चला बाय बाय. बाय. तो स्कूल जाने का है तेरे को? हाँ, जाने का पक्का? चल. तर मित्रांनो, काल घरी पोचायला खूप उशीर झाला आम्हाला, खूप दमलो होतो आम्ही, त्यामुळे व्हिडिओचा नीट एंड करता आला नाही. त्यामुळे म्हटलं की आता व्हिडिओचा एक प्रॉपर एंड करूयात. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, ती जी 2 मुलं आम्हाला भेटली होती ट्रेन मध्ये, तर त्यांच्याशी आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि आम्हाला कळलं की ते दोघच राहिले होते. म्हणजे त्यांच्यासोबत जी मोठी मुलं होती त्यांना तिथेच विसरून गेली होती. आणि म्हटलं आता या दोघं काय करणार आहेत तिथे, काय माहिती कसे जाणार आहेत घरी. तर तेच आम्ही विचारलं थोडं. तर त्यांचा असा प्लॅन होता, ते म्हणत होते दोघे पण की आम्ही कोणाला तरी लिफ्ट वगैरे मागून जाणार घरी, किंवा मग पायी जाऊ. एकतर म्हणत होता पायीच जाऊयात. तसं अंतर ते काही जवळ नाहीये पायी हो. जाण्यासारखं, पण आता लहान मुलं आणि आहेत. घाट एरिया, घाट हो. सेक्शन होता आणि संध्याकाळ झाली होती, त्यांना घरी पोचायला अंधार पडला असता. म्हटलं हे काय, म्हणजे काय विचार करतायत ही छोटी मुलं. तर मग म्हणून आम्हीच म्हटलं की आम्ही सोडतो तुम्हाला. आणि आम्ही आमच्याच रूटवरतीच होतं ते वांगणी शहर, तर त्याच्यामुळे आम्हालाही ते पॉसिबल झालं की आम्ही त्यांना सोडू शकलो. आणि त्यातच आम्हाला थोडं समाधान वाटलं. हो. ते घरी पोहोचले त्यांच्या सुखरूप, कारण रोडवरती आम्ही सोडलं त्यांना, पण रोड पासून जवळच होतं त्यांचं जवळच घर. होतं त्यांचं घर. त्यामुळे तर- आम्ही पण थोडंसं निर्धास्त झालो की बाबा चला पोरांना सोडलंय आणि घरही जवळ आहे त्यांचं. येस. तर तर चला या नोटवर आपण व्हिडिओचा एंड करूयात. खूप अनएक्सपेक्टेड ट्विस्ट होता हा आमच्यासाठी पण. हो, पण ठीक आहे, पोरांना व्यवस्थित सोडलं आता, यातच आम्हालाही समाधान आहे. आणि ओव्हरऑल आमची माथेरान ट्रिपही खूप छान झाली. तर हा माथेरानचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमचे माथेरानचे 2 व्हिडिओज आहेत, पहिलाही तुम्ही पहा, हाही पहा, पूर्ण पहा. आणि कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप 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 महत्वाचं आहे, कारण आमचं चॅनल नवीन आहे, आम्हाला ग्रो करायचं आहे. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आता आम्ही इथेच एंड करतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.